मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं, की 15 लाखाचं पॅकेज पाहिजे असेल, तर फक्त आय-आय-टी मध्येच जावं लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात अशी काही कॉलेजेस आहेत, जिथं वर्षाची फीस ही 1.5 लाख पेक्षा कमी आहे. तरीही तिथून मुलं 50 लाखापर्यंतचं पॅकेज क्रॅक करतात. आता आज आपण महाराष्ट्रातले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस पाहणार आहोत, रँक करणार आहोत, रिअल प्लेसमेंट डेटाच्या बेसिसवरती आणि हो, नंबर 3 वरचे कॉलेज आहे ना, त्याचं कट ऑफ ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. सो तो पार्ट मिस करू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस पाहणार आहोत प्लेसमेंट वाईज. आता आपल्या लिस्टमध्ये नंबर 1 वर आहे सीईपी टेक पुणे. हे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी कॉलेज आहे. आता हे कॉलेज खूप जुनं आणि फेमस आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये या कॉलेजचं नाव खूप मोठं आहे. इथलं कॉम्प्युटर सायन्स आणि आय-टीचं एव्हरेजचं पॅकेज तुम्ही पाहिलं तर ते 14 ते 16 लाखापर्यंत जातं आणि निअरली इथे हायेस्ट डोमेस्टिक पॅकेज जे आहे ते 50 लाखापर्यंत गेलंय. गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे इथली फीस खूप कमी आहे. म्हणजेच तुम्हाला कमी पैशामध्ये बेस्ट प्लेसमेंट इथे मिळू शकते. आता नंबर 2 वर आहे मुंबईमधलं सगळ्यात भारी कॉलेज विच इज व्ही-जे-आय-टी, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट. हे एक गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. जर तुम्हाला मुंबईमध्ये राहून मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब करायचा असेल, तर व्ही-जे-आय-टी हा बेस्ट ऑप्शन असेल. आता इथलं एव्हरेज पॅकेज म्हणाल तर 12 ते 15 लाख एल-पी आहे. एव्हरेज पॅकेजबद्दल बोलतोय ओके आपण. आणि इथलचं हायेस्ट पॅकेज आहे 57 लाख पर एनम आहे. इथल्या मुलांची कोडिंग खूप चांगली असते, त्यामुळे मोठ्या टेक कंपन्या सगळ्यात आधी इथे येतात. सो हे सुद्धा एक चांगलं ऑप्शन ठरू शकतं. आता येऊया आपल्या 3rd नंबरवर, ज्याचा कट ऑफ बद्दल मी सुरुवातीला बोलले होते. ते कोणतं कॉलेज आहे? तर पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, पी-आय-सी-टी, धनकवडी एरियामध्ये येतं हे. आता हे एक प्रायव्हेट अनएडेड कॉलेज आहे आणि खरं सांगायचं तर या कॉलेजचा कॅम्पस काही लय मोठा नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅम्पस छोटा असला तरी इथलं प्लेसमेंट एक नंबर आहे. प्रायव्हेट कॉलेज असूनही इथला सी-एसचं एव्हरेज पॅकेज हे निअरली 12.5 एल-पी-ए जातं आणि दरवर्षी जवळ-जवळ 90 पेक्षा जास्त मुलांना जॉब मिळते. म्हणजे जर एका क्लासमध्ये, एका ब्रांचला 100 विद्यार्थी असतील, तर निअरली 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जॉब नक्कीच मिळते. म्हणूनच याचा कट ऑफ खूप जास्त हाय जातो. चला आता बघूया रँक नंबर 4 वर कोणतं कॉलेज आहे? ते आहे एस-पी-आय-टी मुंबई. हे मुंबईतलं एक खूप चांगलं प्रायव्हेट कॉलेज आहे. आता जर तुम्हाला बँक्स, फायनान्स कंपन्या किंवा ए-आय आणि डेटा सायन्स सारख्या नवीन फील्ड्समध्ये काम करायचं असेल, जे की आता ट्रेंडिंग आहे, तर एस-पी-आय-टी खूप बेस्ट कॉलेज असेल तुमच्यासाठी. इथलं एव्हरेज पॅकेज आहे 11 ते 13 एल-पी-ए आणि एव्हरेज हायेस्ट पॅकेज आहे 60 एल-पी-ए. नेक्स्ट येतं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. हे एक गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं, की मुंबई, पुण्यामध्ये कॉलेज असेल, तर त्यांचं पॅकेज छान असेल. पण असं नसतं. सांगलीमध्ये देखील हे जे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, ते पण बेस्ट आहे. त्यांची प्लेसमेंट पण खूप छान आहे. आता इथं गर्दी कमी असल्यामुळे प्लेसमेंट मिळणं खूप सोपं जातं. इथलं सी-एस-आय-टीचं एव्हरेज पॅकेज 10 ते 12 एल-पी-ए आहे. आणि जर तुम्हाला कमी फीसमध्ये एक भारी, एक चांगलं कॉलेज, रेप्युटेड कॉलेज पाहिजे असेल, तर वालचंद सांगली बेस्ट ऑप्शन असेल तुमच्यासाठी. आता नंतर आणि लास्ट कॉलेजचा नंबर येतो ते म्हणजे व्ही-आय-टी पुणे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. आता हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जी आहे खूप जास्त आहे. पण तरी पण दरवर्षी इथं खूप साऱ्या कंपन्या येतात प्लेसमेंटसाठी आणि इथला सी-एस-सीचा एव्हरेज पॅकेज हा 10 ते 12 एल-पी-ए आहे. जर तुमचा एम-एच-सी-ई-टीचा पर्सेंटाइल थोडं कमी असेल, लाइक 95 टू 97 च्या रेंजमध्ये आणि तरी पण तुम्हाला पुण्यात चांगला जॉब पाहिजे असेल, तर व्ही-आय-टी पुणे हा तुमच्यासाठी सेफ ऑप्शन असेल आणि प्रॅक्टिकल ऑप्शन असेल. आता मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातले टॉप 7 कॉलेजेस. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे का, हे बघा, जर तुम्हाला मार्क्स चांगले आहेत, पर्सेंटाइल चांगले आहेत, तर तुम्ही नक्कीच या टॉप कॉलेजकडे जाऊ शकता. पण जर तुम्हाला मार्क्स कमी आहेत, तर लॉजिकली पाहिलं तर दुसरे कॉलेजेस तुम्ही प्रिफर केले पाहिजेत. या कॉलेजकडे ॲक्चुअली नाही गेलं पाहिजे. आणि कॉलेज तर मिळणारच, हे ऑब्व्हियस आहे. पण कमी मार्क्सवर टॉप कॉलेज कसे मिळवायचं? त्याचे चान्सेस खूप कमी आहेत. खूप मुलं काय करतात, घाई-गडबडीत चुकीचा फॉर्म भरतात आणि शेवटी हातात आलेलं चांगलं कॉलेज
गमावून बसतात. पण तरी सुद्धा कमी मार्क्स असून सुद्धा तुम्हाला चांगल्यातलं चांगलं जर कॉलेज मिळवायचं असेल, तर आपण त्यानुसार एक प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे. तुमच्याकडे फॉर्म भरताना कोणतीही चूक होऊ नये आणि तुमच्या मार्क्सवर तुम्हाला महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट कॉलेज मिळावं म्हणून आपण एम-एस-सी-ई-टी साठी पर्सनल काउन्सिलिंग कोर्स सुद्धा सुरू केलेला आहे, ज्याची फीस फक्त ₹999 आहे. आता बरेच दिवस झाला आपण सांगतोय याबद्दल आणि लवकर या सीट्स फुल होत आहेत. या कोर्समध्ये मी स्वतः तुमच्या मार्क्सनुसार तुमची परफेक्ट ऑप्शन लिस्ट बनवून देणार आहे. तुम्हाला डायरेक्ट माझा सपोर्ट मिळेल. तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती ॲड केलं जाईल. ओके. एक्स्ट्रा डिटेल्स हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करू शकता, कमेंट करू शकता की इन्फो म्हणून. मी तिथून तुम्हाला डिटेल इन्फो देखील शेअर करेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि हा काउन्सिलिंग कोर्स जॉइन करायला विसरू नका. रिझल्ट आल्यानंतर खूप कमी दिवस राहतात कॅप्स राउंड सुरू होण्यासाठी. सो घाई गडबड करण्याआधी तुम्ही हा कोर्स जॉइन करा. मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक यू. नाईस डे. बाय.